नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील 1.2 एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन अभ्यासणार आहोत. एन्काउंटर म्हणजे अचानक झालेला सामना. हा जो लेसन आहे हा तपन मुखर्जी यांनी लिहिलेला आहे. एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड पाहण्यापूर्वी आपण देखील पुस्तक घेऊन बसावं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करत आहोत. एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. रायटर म्हणतो, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल working for a private company in Raniganj in West Bengal. So this incident took place in Raniganj of West Bengal. West Bengal येथील राणीगंज येथे ही घटना घडली. The writer's father was a medical professional working for a private company. लेखकाचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत असतात. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाऊस इन द इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस अँड द कंपनी गेव द हाऊसेस टू द ऑफिसर्स ऑफ द कंपनी इन द लार्ज कॅम्पस. या कंपनीनं त्यांच्या कंपनीतील ऑफिसरला कंपनीच्या कॅम्पसमध्येच बंगले दिलेले. जनरली या ठिकाणी वर्पा वेअर हाऊस. हाऊस इज ऍक्च्युअली अ नाउन. हाऊस हे नाउन आहे, बट हिअर इट इज यूज ॲज अ वर्ब. लेखक म्हणतो की कंपनीच्या त्या भल्या मोठ्या कॅम्पसमध्ये कंपनीनं त्या ऑफिसरला प्रत्येकाला स्वतंत्र बंगले दिले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये लेखकाचं घर असतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजसंट. ऍडजसंट म्हणजे लगत किंवा जोडून. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. लेखकाच्या घरासमोर एक गार्डन आहे आणि त्या गार्डनची जी बाउंड्री वॉल आहे त्याला शेजारीच क्लब हाऊस आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. या कंपाऊंड मध्ये हिरवागार असं छानसं गवत, रंगीबेरंगी फुलं आणि भलं मोठं उंच असे झाडं पण या ठिकाणी आहेत. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिकंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. त्यांच्याकडे एक किचन गार्डन आहे, म्हणजे घरगुती अशी बाग ज्यामध्ये ते घराला उपयुक्त भाज्या असे वगैरे लावतात. सीझनल व्हेजिटेबल्स. या किचन गार्डन मध्ये सीझनल प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध होतील अशा भाज्या आणि मॅग्निफिकंट ट्रीज आणि भव्य उंच आकर्षक असलेली झाडं कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड सततपणे आकर्षित करत होती. कोणाला? स्क्विरल्स, खारुताई, अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, अनेक प्रकारच्या पक्ष्यांना. अ ग्रुप ऑफ लंगूर्स had even made their den in an अस्वस्थ tree nearby. जवळच असलेल्या अस्वस्थ या झाडावरती माकडाच्या टोळींनं, ज्याला आपण लंगूर्स म्हणतो, त्यांचं घर बनवलेलं होतं, डेन. They had all become a part and parcel of our existence and daily life. A small incident on a Saturday afternoon left a profound effect
on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. In second paragraph, the writer tells us about a particular incident which happened in his life. लेखक म्हणतो अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. एका शनिवारच्या दुपारी एक छोटासा प्रसंग घडला. इट लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. प्रसंग जरी छोटा असला त्याचा मोठ्या प्रमाणावर, प्रोफाउंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर असा प्रभाव लेखकावर सोडून गेला. अँड अनफोल्डेड. अनफोल्डेड म्हणजे उलगडा करणे, उलगडणे. Unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. या देवाची जी निर्मिती आहे म्हणजे सृष्टी, हा निसर्ग, याकडं बघण्याचं एक न्यू डायमेन्शन, एक नवीन आकारमान, एक परिमाण लेखकाला मिळालं त्याकडं पाहण्याचं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. जसं आपल्याकडे गणपती उत्सव असतो तसा दुर्गा पूजा उत्सवाच्या सुट्ट्या चालू होत्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर कुठल्याही मुलाप्रमाणे द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी. लेखक म्हणतो त्या सुट्ट्यांनी त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी दिली होती. फॉर व्हॉट, कशा करता? फॉर मी to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आजच्या सारखं सोशल मीडिया त्या काळात अवेलेबल नव्हते. मग सुट्ट्याच्या काळामध्ये वेगवेगळे प्रकाशनं, खास लहान मुलांकरता व्हेरियस मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स पब्लिश करायचे. आणि लेखक म्हणतो की इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर हिम. It means the vacation during the Durga Puja. That is the opportunity for the writer for what? कशा करता? To become engrossed. Engrossed म्हणजे गुंग होणे, एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त होणे. In various magazine, वेगवेगळे पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं वाचण्याकरता खास हा टाइम व्यस्त असायचा. After a hearty lunch. हाती म्हणजे सफिशियंट अँड होलसम. होलसमचा अर्थ असतो आरोग्य संपन्न आणि चवीला देखील अतिशय चविष्ट, रुचकर असं दुपारचं जेवण घेतलं. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. दुपारच्या जेवणानंतर लेखकाचे आई वडील आणि त्याच्या बहिणी त्या वामकुक्षी दुपारी थोडा वेळ झोपण्याकरता गेल्या. आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि लेखक एक गोष्टीचं पुस्तक घेऊन बसला. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. बॅकड्रॉपचा अर्थ घ्यायचा पार्श्वभूमी. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचरस स्टोरी. लेखक म्हणतो रीडिंग अन ॲडव्हेंचरस. ॲडव्हेंचरस म्हणजे साहसी कथा वाचण्याकरता ते एक योग्य प्रकारचं वातावरण होतं. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि जी शांतता होती ऑकेजनली, अधून मधून, ही शांतता भंग पावायची. कशामुळे? बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे घोरणे. कारण लेखकाचे आई वडील, बाकी झोपलेली मंडळी जी असते त्यातली काही जणांना घोरण्याची सवय असते आणि त्या घोरण्याच्या आवाजामुळे ही शांतता भंग पावायची. द इंटरमिटंट चर्पिंग अप हाऊस पॅरोज. इंटरमिटंट म्हणजे अधून मधून ज्या चिमण्या असतात त्या चिमण्यांच्या आवाजाने देखील शांतता भंग पावायची. द हार्श काविंग ऑफ अ क्रो. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. कावळ्यांचा कर्कश असा कावकाव
आणि दूर टेकडीवरती पतंग खेळणाऱ्या मुलांचा श्रील कॉल, कर्कश असा आवाज. मिनिट्स टिक्ड बाय. वेळ निघत चालला होता. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. जसा जसा वेळ चालला लेखक त्या पुस्तकामध्ये, त्या गोष्टीमध्ये रममान होऊ लागला. सडनली I heard a group of street dogs barking furiously. लेखक वाचण्यामध्ये गुंग असतो and suddenly अचानकपणे I heard a group of street dogs barking furiously. The writer heard a group of street dogs barking furiously. Barking म्हणजे भुंकणे आणि furiously अत्यंत आक्रमकपणे किंवा क्रूरतेने भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज लेखकानं ऐकला. इन द डिस्टन्स, पण तो बऱ्याच अंतरावर होता. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस pig. But the writer decided to concentrate on his reading. लेखकानं आपल्या वाचनावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. and what was the reason? Because the writer thought that the pack of dogs might have cornered a hapless pig. लेखकाला असं वाटलं the commotion, आरडाओरड, गोंधळ जे आहे तो यासाठी येत असावा की कदाचित काही कुत्र्यांनी एखाद्या दुर्दैवी डुकराला एखाद्या कोपऱ्यामध्ये घेरलं असावं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. पण लवकरच द बार्किंग ऑफ द डॉग्स, कुत्र्याचं भुंकणं हे लाउडर, अधिक जोरात झालं, अँड मोर अग्रेसिव्ह, अधिक आक्रमक झालं. अँड द अलार्म काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, इतक्यात कावळ्यांची कावकाव काहीतरी इशारा करत होती. ॲडेड टू द कॅकोफोनी, आणि एक कॅकोफोनी म्हणजे एकत्र येणारे आवाज. या आवाजामध्ये कावळ्यांचा कावकाव देखील समाविष्ट झाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आता डिस्टर्बन्सचा अर्थ असतो विचलन. इथं डिस्टर्बन्सचा अर्थ आहे गोंगाट. हा गोंगाट अप्रोचिंग, जवळ जवळ येऊ लागला. क्युरियोसिटी गॉट टू द बेटर ऑफ मी. गॉट टू द बेटर ऑफ मीचा अर्थ असतो ओव्हर पॉवर्ड किंवा डिफिटेड. आता लेखक स्वतःला जास्त काळ वाचनामध्ये थांबवून ठेवू शकला नाही आणि त्याला देखील इच्छा झाली की नेमकं काय झालंय, एक उत्सुकता निर्माण झाली, नेमकं काय झालंय हे जाऊन पाहावं. लिव्हिंग द बुक असाइड, द रायटर लेफ्ट द बुक असाइड. त्यानं त्याचं वाचायला घेतलेलं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरंडा, आणि धावत पळत तो वरंड्यात गेला. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, हे पाहण्याकरता की नेमकं चाललंय तरी काय, हा गोंगाट कसला. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस. त्याने त्या क्लब हाऊसच्या छपरावरती ग्लान्स्ड, एक कटाक्ष टाकला. अँड सॉ समथिंग हॉरिबल, अँड व्हॉट एव्हर ही सॉ दॅट वॉज व्हेरी हॉरिबल. त्यानं जे काही पाहिलं ते अत्यंत भयावह होतं. हॉरिबल म्हणजे भयावह. अ बिग मेल लंगूर, अपॅरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक भला मोठा वानर, ठळकपणे तो जाणवत होता की कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. त्यानं आपल्या हातामध्ये त्याच्याच टोळीतलं एक माकडाचं छोटं पिलू, वानराचं छोटं पिलू हातात घेतलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ डेफिनाइट इंटेंट टू किल. आणि अतिशय दुर्दैवीपणे, मर्सिलेसली तरी निर्दयीपणे, मर्सिलेसली म्हणजे निर्दयीपणे, अत्यंत मर्सिलेसली
बायटिंग इट ऑल ओव्हर अ डेफिनाईट इंटेंट टू किल. त्या माकडाच्या पिलावर सर्व त्या माकडाच्या पिलाला तो चावू लागला. अ डेफिनाईट इंटेंट. द लीडर मंकी हॅड an intention. And what was it? What was the intention? Anyhow to kill the baby langur. काहीच करून त्या बेबी लंगूरला ठार मारायचं ह्या निश्चित उद्देशानंच तो चावत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्या बेबी लंगूरची जी हेल्पलेस मदर आहे, कारण हेल्पलेस म्हणजे काही करू शकत नव्हती त्या मोठ्या लंगूर समोर, माकडासमोर. अँड अदर लेसर मेंबर्स, त्या माकडाचा अवतार पाहून बाकीचे तर मेंबर्स पळून गेले, पण जे काही थोडेफार राहिलेले होते त्या टोळीतले मेंबर्स ऑफ लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड, ते पसरले ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, आजूबाजूच्या इमारतीच्या छपरांवरती. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, केवळ फक्त पाहत हताशपणे ते लहान बेबी लंगूरला मरताना, ठार मारत असताना पाहताना. आय रिकॉल द टेरिबल कस्टम्स इन द एनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी or adult to survive with its group. And by watching this sight, the writer recalled something. हे पाहिल्यानंतर लेखकाला काहीतरी आठवतं. आणि काय आठवतं? द टेरिबल कस्टम, कस्टम म्हणजे रीत रिवाज, इन द एनिमल क्लॅन, क्लॅन म्हणजे कुटुंब, फॅमिली, जमात, अकॉर्डिंग टू विच, लेखकाला प्राण्यांच्या जमातीतील, प्राण्यांच्या कुटुंबातील एक अतिशय भयावह रीत रिवाज आठवतो. टू विच, की ज्यानुसार अ डॉमिनंट मेल, त्या टोळीतील, कुटुंबातील जो प्रभावी, डॉमिनंट म्हणजे प्रभावी किंवा ताकदवर जो मेल असतो, नर असतो, युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी अँड ऍडल्ट टू सर्व्हाइव्ह विथ इट्स ग्रुप. त्या समूहामध्ये इतर नर बेबी लंगूरला किंवा ऍडल्टला तो जिवंत ठेवत नाही, जिवंत राहू देत नाही त्या समूहामध्ये. सर्व्हाइव्ह म्हणजे जिवंत राहणे, टिकणे.